दुःख आहे त्या दुःखाचं निवारण करून म्हणून तत्व शब्द नियमाची जाणीव प्रत्येक सेवकाला गरज आहे। तेव्हा आपण म्हणतो परमात्मा परमपिता परमेश्वर तो आपला पिता आहे, आपण सगळे त्याचे बच्चे आहोत। आणि बाबांनी सांगितले आहे तेव्हा सूर्य एक आहे, चांद एक आहे, धरती एक आहे, तसाच परमेश्वर एकच आहे, दुसरा कोणी नाही आहे। तो परमेश्वर प्रत्येक मानवाला घडवतो आणि प्रत्येक मानवाचे कार्य हर मानवाच्या हातून करून घेतो। अपनी अपनी करणे उतरो पार बाप बेटे का क्या विचार। प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाला जगाचं आहे। जसं मी आलो चर्चा बैठक मध्ये तर माझं जीवन सुंदर बनवान आणि पत्नी नाही आली तर तिच्या कर्माचं तिला शोधायचं आहे, सुनाले शोधायचं आहे, मुलाला शोधायचं आहे। म्हणून बाबांनी सांगितलंय अपनी अपनी करनी उतरो पार बाप बेटा का क्या विचार। जो करनी करेगा उसको मिलेगा, जो करेगा सेवा उसको मिलेगा मेवा। म्हणून बाबांनी प्रत्येक मानवाला असं खूप काही सुंदर बनवलेलं आहे। प्रत्येकाचं जीवन सुंदर, प्रत्येकाला माहित आहे माझं जीवन कसं होतं। मला कोणी विचारत नव्हतं आणि मला कोणी पुसत नव्हतं, माझे रिश्तेदार विचारत नव्हते, माझे गणगोत विचारत नव्हते, पण बाबांनी आपल्याला जवळ बसवलं आणि प्रत्येक मानवाला तेजस्वी बनवलं। म्हणून प्रत्येक मानवाचं जीवन आपलं दुःख प्रत्येक सेवक आपली सोडवणूक स्वतःच करू शकते। आपण भावना कल्पना ह्या मनामध्ये बाबांनी सांगितलं त्याग करायला, पण आपण भावना कल्पना अंधश्रद्धा जुने विचार अजून भी आपल्या मनामध्ये असते, पण याचा बाबांनी त्याग करायला सांगितलं आहे। भगवंताला समोर आपण ठेवून कार्य केले तर भगवंत आपल्याला साथ देतो आणि आपण भगवंताला समोर ठेवून कार्य नाही केलं तर भगवंत आपल्याला साथ कधी देऊ शकत नाही। इथं चालते भगवंताची मर्जी, मानव मर्जी चालत नाही। म्हणून प्रत्येक सेवकाला भगवंताच्या तत्व शब्द जे बाबाने दिले आहे त्या चाकोरीमध्ये राहून प्रत्येकाचं जीवन सुखमय तो परमेश्वर करते। जे भी दुःख आले असन त्याचं दुःख छानबीन करणे, आपल्या परिवारामध्ये त्याची सोडवणूक करून भगवंताला समोर श्रद्धा आणि सबुरी ठेवली मनाला तर प्रत्येक मानवाचं जीवन धन्य करते भगवंत। आणि भगवंत दयाळू आहे, तो कोणत्याही मानवाला नारीला दुःख देऊ शकत नाही, तो सुख देणारा भगवंत आहे। प्रत्येक सेवकाला सुख देऊ शकते, पण हे जीवन आहे, सुख आणि दुःख आहे। ऊन आहे तो पावसाळा आहे तो हिवाळा आहे। आज असा मोसम बनवला होता का पाऊस भरपूर येणार आहे आणि प्रत्येकाने पाहिलेलं आहे, पण तो परमेश्वराच्या हाती आहे सगळे, ते आपण काहीच करू शकत नाही। परमेश्वराची लीला तो परमेश्वरच करू शकते। काही कोजागिरी होईल का नाही असं वाटत होतं आपल्याला, मलाही वाटत होतं, पण तो परमेश्वर आहे, त्याची लीला परंपरा आहे, तो काही करू शकते। म्हणून जागृत शक्ती आहे। म्हणून प्रत्येक सेवकाला जागण्यासाठी तत्व शब्द नियम दिलेले आहे आणि आपल्याला जागायचं आहे। तेव्हा 2-2.5 वर्ष कोजागिरी झालेली नाही आणि आपल्याला दर्शन बी कोणाच्या सेवकाच्या सेवकींचे झालेलं नाही। मी धन्य म्हणतो ते आपलं दर्शन झालेलं आहे। मी खूप भाग्यवान म्हणतो त्या परमेश्वराने आपल्याला महामानव बनवलं आहे आणि प्रत्येकाला बनवलं आहे महामानव। बाबांनी या मानव धर्म स्थापन केला तर बाबांनी
कोणाचा आपला स्वतःचा विचार नाही केला, आपला परिवाराचा विचार नाही केला. जनजागृतीचे कार्य करून मानवाला जागवण्याचे कार्य केलं. तुझा आहे तरी तुझ्यापाशी तरी तुका भुललासी, असं जनजागृतीचं काम भगवंताचा परिचय करून हर मानवाला मानवासारखं बनवलेलं आहे. प्रत्येक सेवकाला जाणायचं आहे आपल्याला तर परमेश्वर कुठं आहे. अरे परमेश्वर तुमच्याच पाशी आहे, तुमच्या जवळ आहे. तो भगवंत तुझ्या जवळच आहे, पण त्याला जागवायचं आहे. तर जागण कसा? तत्व शब्द नियमाने. किती दुःख येऊ द्या तुमच्या परिवारामध्ये, तो भगवंत 5 मिनिटात दुःख येईल, पण 5 मिनिटातच दुःखाचं निवारण करण तो परमेश्वर आहे. एवढी बाबांनी गॅरंटी दिली आहे. प्रत्येक सेवकाला अनुभव आहे. सापाचा जहर उतरलेला आहे. कोणी जहर घेतलेलं असेल त्याचा जहराचं अमृत बनवलेलं आहे. प्रत्येकाला अनुभव दिलेला आहे. म्हणून भगवंताला समोर ठेवून भगवंताचे कार्य केले तो परमेश्वर जनजागृती आहे. बाबा जागृत भगवंत आहे. बाबांनी असे कार्य केले आहे की मानवाला त्या दुःखातून मुक्त कसा परमेश्वर करण. बाबांनी असे कष्ट केले आहे. आपलं शरीर झिजवलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे. बंडी बैलाने ऊन तानात पाणून बाबांनी दौरे केले आहे. अशी चर्चा बैठक करून बाबा मार्गदर्शन करायचे. आणि कोजागिरी निमित्त आपण अनेकामध्ये जेव्हा होतो तेव्हा कोजागिरी करत होतो, पण आपण भगवंताचे गुण आपल्याला कोणी सांगत नव्हते. भजन पूजन करून कोजागिरी खाऊन आपल्या घरी जात होतो. पण ही एक चर्चा बैठक कोजागिरी निमित्त एका परमेश्वराचे गुण आणि एका बाबाचे गुण प्रत्येक सेवक सेवकीन आपल्या मुखातून सांगते. जो मी दुखी होतो तर या परमेश्वराचे कार्य केल्याने आणि बाबांनी कसे दूर केले आहे ते 12 तत्व शब्द नियमाच्या चाकोरीमध्ये राहून त्या परमेश्वरानं मला सुख समाधान जीवन दिलं आहे. आम्ही प्रत्येक सेवकाचा अनुभव पाहिलेले आहे. दुखी मानवाचं जीवन पाहिलेलं आहे. अगाड जानते ह्या मार्गात प्रवेश केलेला आहे. बाबा सापाचं मानवाचं काय बनवे तो असा संतोष वानखेडे अगाड जाणता होता. सगळे भारताचे जानते माझ्या खिशात आहे म्हणे. आणि बाबाला काय म्हणत होतो, ह्या टकल्याला म्हणे खालतं मुनकन वरत पाय हे करून चिपकवतो म्हणे. पण बाबापर्यंत असंच मार्गदर्शन चालू होतं. स्वतः भन मध्ये जसे जसे वार करत होते त्याचे वार पूर्ण वापस होते. तर अशी कोणती देवी शक्ती आहे म्हणे ह्या बाबावाशी तर माझी जादू चालत नाही. पण तो बी निराश होऊन या परमेश्वराचे कार्य परमेश्वरी कार्य कसे आहे ते बाबांनी आपल्याला दाखवलेले आहे. तुमच्या स्वतःचा मुलगा असून नातू असन त्याच्यावर कोणाची जादू चालत नाही. तो जादू चालवते कोणाच्या शक्तीला, त्या परमेश्वरावर. का त्याचा परमेश्वर कोण? त्या मानवाला जो जीवन दान दिला आहे त्या परमेश्वरावर आपण जादू चालत नाही. हे बाबांनी सिद्ध केलं आहे. आणि प्रत्येक सेवकाच्या मुक्कमलातून आपण अगाड जानतेकडून मार्गदर्शन ऐकतो. हे चारगाव छोटस, त्या गावामध्ये एक जानता होता. साप दुधाच्या ऐवजी तो दारू पाजत होता सापाला. त्याच्या माग होतं आणि एक घुबड पोचलं होतं. जशी जशी तो विद्या शिकत होता तसा हे, पण आखरी तो त्रासलेला होता, त्रासून गेलेला होता. पण तो या मार्गाशी प्रवेश केला, तो सुखमय जीवन जगणार होता. असे काही अनुभव भरपूर आहे आणि वेळ भरपूर झालेली आहे. म्हणून एवढंच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो आणि सगळ्याला नमस्कार करतो. नमस्कार. धन्यवाद अंबादेवीजी. सुंदर असं अध्यक्षीय मार्गदर्शन आम्हा सर्व सेवकांना केलं.
आणि पहा भरपूरचं अमृत आपल्याला मिळालेलं आहे या मार्गदर्शनाच्या माध्यमातून। आणि या अमृताचं आता आपली जबाबदारी आहे की आपण काय करावं। कारण 184 एवढी भोगून हा मानव देह जन्मासी आला आणि ह्या मानव जन्माचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे म्हणून या भगवत कार्यामध्ये आपण आलेलो आहे। जरी आपल्या मानवी जीवनाचं सार्थक करायचं आहे तत्व शब्द नियम ह्या बाबाच्या चरणी राहून आपल्याला पाळावं लागेल आणि आपले कार्य आपल्याला सिद्ध करून घ्यायचे असेल तर महानतेजी बाबा जुमदेवजीचे उपकार आपल्याला मानावं लागेल तेव्हा आपले कार्य सिद्धीस होईल। नाहीतर मग गेला गेला जन्म वाया आणि लागू आता कुणाच्या पाया अशी परिस्थिती होऊ नये। आपल्याला आपलं जीवन महंतजी बाबा जुमदेवजीने स्वाभिमानी बनवलं आणि स्वाभिमानी जरी जीवन जगायचं असेल तर जीवनात तत्व शब्द विमाला आणि महंतजी बाबा जुमदेवजीच्या उपकाराला विसरायचं नाही असे बाबाचे शब्द आहेत। धन्यवाद।